Hello. Hello.
हेलो, एम आय ऑडिबल? चॅट बॉक्स मध्ये टाका बरं.
आवाज येतोय का माझा? हॅलो अजर, आवाज येतोय का माझा? येस, आवाज येतोय. ठीक आहे. तर आलेले आहेत आता. तर आपण मग आता सेशनला सुरुवात करू. ओमकार सर. हॅलो ओमकार सर. यार ओमकार सर. हॅलो. अरे हॅलो शुभम. हा येतोय सर आवाज? हा अरे तू म्यूट करतोयस. बघ ओके. चेक कर जरा. थांबा एक मिनिट. हा झालं. येतोय ओके आता. ठीक आहे. सुरू करा. ओके सॉरी पहिल्यांदा. मला नेटवर्कचा थोडा इश्यू होता त्यामुळे जॉईन नाही होऊ शकलो लवकर मी. तर किती जण आहेत, किती स्टुडंट आहेत तर आता एकूण पार्टिसिपेंट्स? 36 आहेत. 36 स्टुडंट आहेत. 39. ओके. हा 39. ओके 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 ठीक आहे. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आणि सेशन आपण इंटरॅक्टिव्ह ठेवू जरा. तुम्ही चॅट बॉक्सवर बोलण्याची काही गरज नाही, कोणी पण अनम्यूट करून बोलू शकता. ठीक आहे. हॅलो. हा करा ना सुरू सर. म्हणजे हा चालेल. आणि जर बॅकग्राऊंड नॉइसेस असेल, मी रानात आहे तर थोडं इग्नोर करा. ठीक आहे. हो काही प्रॉब्लेम नाही सर. हा 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 चालेल. तर मग आता बेसिकली आपलं सेशन आहे ते JRF एक्झाम प्रिपरेशन वरती. JRF चा इम्पॉर्टन्स काय आहे, प्रिपेअर कसं करायचंय आणि पुढे ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, राईट. तर आता मी स्टार्ट करतो ते म्हणजे पहिलं JRF आहे काय. JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप. ही एक्झाम ICAR कंडक्ट करतो दरवर्षी. ICAR आपली इंडिया गव्हर्नमेंटची मेन बॉडी. तर त्याच्या अंडर ही एक्झाम कंडक्ट होते. तर एक्झाम बद्दल बोलायचं झालं तर 650 मार्काची एक्झाम असते. पॅटर्न चेंज होत राहतो, कधी 600 कधी 650 असं. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह असतात 50 मार्काचे. म्हणजे मॅच द फॉलोइंग असते. त्यानंतर बाकी सगळे MCQ असतात असं. ते काय ना अल्टरनेट इयर चेंज पण होऊ शकतं, फिक्स राहत नाही असं. तर हा जनरल पॅटर्न आहे. तुम्हाला जरी आता 2020चं ब्राउचर बघितलं JRFचं तरी तुम्हाला समजून जाईल. असं आहे. आणि सिलेबस बोलताल तर एक थंब रूल आहे की आपण जेवढं डिग्रीमध्ये शिकलो तेवढं सगळं जर परफेक्ट असेल तर JRF खूप इझी आहे. म्हणजे काहीच हार्ड नाही आहे त्याच्यात असं. आणि आता सुरुवात म्हणजे मी तरी पर्सनली मी एक वर्षापासून सुरुवात केली होती. दीड वर्ष मी अभ्यास करत होतो JRF साठी. तर सगळं डिग्रीचेच बुक्स रिफर केले पहिले. म्हणजे आपले वेटेज नुसार जर धरलं तर AP ला जास्त वेटेज असतं, FMP ला AP, FMP, त्यानंतर SWC, ID असं वेटेज असतं. त्यानंतर हे पण थोडंफार इकडे तिकडे होत राहतं. तर अशा वेटेज नुसार एक्झाम कंडक्ट होते. आणि एक वर्ष खूप झालं. खूप म्हणजे एक वर्षात तुम्ही यार टॉप करू शकता, काहीच अवघड नाही. आम्हाला म्हणजे आता आपले सिनियर जास्त कोणी नव्हते. आम्हाला सिनियर म्हणजे शैलेश शिंदे सर झाले होते आधी. त्यांनी IRI ला ऍडमिशन घेतलं नव्हतं, त्यांनी पंतनगरला घेतलं होतं. तर 2-3 सिनियरचा गायडन्स होता. तर मग असं एक वर्षभर अभ्यास केल्यानंतर माझा 12th रँक आला होता JRF ला. आणि EWS कॅटेगरी ओपन कॅटेगरी मधून त्या सेकंड रँक होता. तर आता मी IRI मध्ये आहे, MTech करतोय ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग अँड स्ट्रक्चर्स मध्ये, म्हणजे AP सिमिलर टू AP असं. तर IRI मध्ये
तीनच डिपार्टमेंट आहेत मेजर, हे AP, FMP, SWC आणि एक हे एक आहे आपल्याला आणखीन एक अपॉर्च्युनिटी असते ज्यांना ID मध्ये वगैरे जास्त इंटरेस्ट आहे. ते वॉटर टेक्नॉलॉजी सेंटरला घेऊ शकतात. वॉटर टेक्नॉलॉजी अँड सायन्स असं एक डिपार्टमेंट असतं, त्याला ते घेऊ शकतात. त्याचं पोर्शन पण फक्त ID आणि SWC असतं, जास्त काय नाही. तर हे असं एक बेसिक थिंग झालं JRF बद्दल. त्यानंतर प्रिपरेशनचं जर बोलताल तर प्रिपरेशनला आपले जे मेन बुक्स आहेत AP म्हणजे जसं ड्राइंग अँड डिहायड्रेशन आहे BK बाला, त्यानंतर युनिट ऑपरेशनचं KK साय, KM साय, FMPचं जगदीश्वर साय, त्यानंतर इरिगेशन ड्रेनेजचं बायबल म्हणतो आपण, AM मायकलचं बुक, असे बुक्स आहेत. त्यानंतर आपले TPO आणि AM मायकलचे हँडबुक आहेत मोठे 2. तर त्याच्यातून पण म्हणजे खूप बरंचसं पोर्शन येतं. तर तुम्ही प्रिपरेशन म्हणजे आता मला वाटतं ज्युनियर्स आपले फर्स्ट इयर पासून असतील, म्हणजे असं मी गृहीत धरतो. तर फर्स्ट इयर, सेकंड इयर आपल्याकडे 4 वर्ष असतात. तुम्ही थर्ड इयरच्या दरम्यान जरी व्यवस्थित स्टार्ट केलं तरी पण JRF इझिली निघू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि जरी म्हणजे आता काही मुलं सेकंड इयर हाफ मधून किंवा मग फोर्थ इयरला गेल्यावर स्टार्ट करतात, तर होऊन जातं, एवढं काय हार्ड नाही. फक्त एकच लक्षात ठेवा की यार एक विजन पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण सपोज थर्ड इयरला आहे, थर्ड इयरच्या स्टार्टिंगला टेन्शन यायला लागतं की आता पुढं काय करायचं. डिग्री तर आपली फास्ट संपत जात असते, आपल्याला कळत असतं. मग थर्ड इयरला गेल्यावरती किंवा मग थर्ड इयरच्या निम्म्यात आल्यानंतर मग प्रश्न पडतो की पुढं काय. मग सगळे मुलं IBPS, MPSC ऍग्री, JRF, गेट सगळेजण अभ्यास सुरू करतात. तर मी म्हणेल की तुम्ही अभ्यास करा, कोणत्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा करा, पण विजन असं ठेवा ना की यार मी जे करतोय ते म्हणजे ते झालंच पाहिजे. की आता आपण पकडलं मी JRF करणार आहे, तर मग JRF वरून मध्येच गेट करू वाटतं, मध्येच JRF करू वाटतं, कारण दोन्ही तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये रिसर्च मध्ये घुसायला मदत करतात. मग असं कन्फ्युजन, काय काहींना IIT असं ब्रँड नेम वाटतं, IRI बद्दल जास्त लोकांना माहित पण नाही. इव्हन बऱ्याचशा लोकांना लॉंग फॉर्म पण माहित नसतो IRI चा, जे की आपलं इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. तसं आपल्या ऍग्रिकल्चर साठी IRI. तर खूप भारी कॅम्पस आहे. मग तुम्ही असं एक स्टार्टिंगला कोणता पण स्टडी स्टार्ट करताना जर विजन ठेवलं की नाही यार आपल्याला जायचंय ना, तर IRI किंवा अशा इन्स्टिट्यूटला जायचंय, IRI, PAU, लुधियाना अशा सारख्या, तर मग तुम्हाला पण ते इझी पडू शकतं. आणि स्टडी करायचा ना, तो इंटरेस्ट राहतो कम्प्लीट. काय असं मध्येच ना, जरी तुम्ही बाबा असं वाटलं की नाही गिव्ह अप करायचंय, तरी एक पाहिलेलं असतं आपण डोळ्यासमोर ड्रीम, ते तेवढं डोक्यात ठेवून केलं तुम्ही, तर मग ते इझिली होऊन जातं, काय तुम्हाला नडत नाही. त्यानंतर आणखीन काय बोलता येईल. JRF नंतर तुम्हाला आता मेन जर युनिव्हर्सिटीज पकडायचे झाले, तर आपलं IRI एक टॉपचं इन्स्टिट्यूट मानलं जातं इंडियामध्ये. त्यानंतर पंजाब ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी लुधियानाला जी आहे ती. त्यानंतर दुसरी पंतनगरची एक आहे उत्तराखंड. त्यानंतर तामिळनाडू. असे एक 4-5 युनिव्हर्सिटी म्हणजे ब्रँड नेमच्या युनिव्हर्सिटीज आहेत इंडियामध्ये ऍग्रिकल्चरसाठी. तर मग ह्यापैकी कोणती पण तुम्ही टार्गेट करून ठेवली की बाबा यार नाही ह्या युनिव्हर्सिटीला जायचं, आणि तुम्ही म्हणजे नेटवर सर्च करा किंवा युट्यूबला सर्च करा, तुम्हाला ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीज बद्दल दिसेल की म्हणजे किती खास आहेत ह्या सगळ्या जागा, आणि रिसर्च कोणत्या लेवलचा होतो, काय क्वालिटीचा रिसर्च असतो. इव्हन तुम्हाला असं नाही की यार आता आता कसं असतं आपल्या रिसर्च, आता म्हणजे तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर आता बरेच जण मला आणखीन पण हा क्वेश्चन विचारतात की हा ठीक आहे सर, JRF केलं, MTech ला ऍडमिशन भेटलं चांगल्या ठिकाणी, मग पुढं काय, मग जॉबचं काय, ह्याचं काय त्याचं काय.
तर हा क्वेश्चन सगळ्यांनाच असतो. डिग्रीमध्ये आम्ही पण सिनियरला ह्याच गोष्टीवरून छळायचो, की सर पगार किती असेल? हा क्वेश्चन मेजर सगळ्यांचा असतो. सर पॅकेज किती असेल? सॅलरी काय? त्यानंतर जॉब कुठे भेटणार? तर कसं असतं, तुमचा पहिला तर इंटरेस्ट मॅटर करतो. म्हणजे तुम्हाला रिसर्च करायचा आहे का तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचंय? तर हा पहिला आहे, की तुम्हाला बिझनेस करायचा आहे. असं तुमच्या गोलवर ते डिपेंड सगळं पुढचं. आता ॲडमिशन घेतल्यानंतर एम-टेक करताय तुम्ही, तर आता तिथं रिसर्चला बोलायचं झालं, तर आता आपल्या ज्या युनिव्हर्सिटी स्टेट ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी ज्या असतात, तर तुमच्या डोक्यात जी आयडिया आहे, असं नाही की त्या आयडियालाच प्राधान्य मिळेल. कळलं का? म्हणजे टीचर्स गाईड आपले काय म्हणतात, की हां, मग नाही ह्या कलाने चांगला होऊ शकतो. मग म्हणजे मुलगा एवढा विचार करून आलेला असतो, की यार नाही मला ह्या-ह्या गोष्टीवरती रिसर्च करायचा आहे. तर सगळेच त्याला तेवढं सपोर्ट करतील असं नाही. मग ज्यावेळेस तुम्ही जे-आर-एफ थ्रू जाता चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये, आता जुनागड, गुजरातमध्ये पण जुनागड आहे, आनंद आहे. हे पण खूप चांगले युनिव्हर्सिटीज आहेत. तर अशा इन्स्टिट्यूटला ज्यावेळेस जाता, त्यावेळेस तुम्हाला तिथं कोणी असं डावलत नाही, की यार नाही तो रिसर्च चांगला नाही असं नाही. तुमच्या आयडियाला हे दिलं जातं, इम्पोर्टन्स दिला जातो. म्हणजे आता इव्हन मी पण आता जो रिसर्च टॉपिक घेतलाय, तो पूर्ण वेगळा आहे असा, की यार त्याच्यावर असा पूर्ण अनएक्सप्लोर्ड एरिया आहे. तर आपल्या आपल्या स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये असतं तर कॉन्ट्रोव्हर्शियल होता जरा टॉपिक. पण गाईडनी काय असं बोललं नाही तिकडं. उलट सपोर्ट केला, की नाही असं वर जाऊ शकतो वगैरे असं. तर मग हा डिफरन्स असतो बेसिकली ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता आणि तुम्ही आपल्याच युनिव्हर्सिटीमध्ये खेळत राहता. हा डिफरन्स आहे. जर तुम्ही चांगली युनिव्हर्सिटी घेतली, तर तुम्हाला हा फरक जाणवेल त्यात एक. त्यानंतर आता ज्युनियर रिसर्च फेलोशिप. तर ह्या फेलोशिपवर पण बऱ्याच जणांचा भर असतो, की फेलोशिप किती भेटणार, कशी भेटणार, त्याचा क्रायटेरिया काय आहे? तर बेसिकली कसं आहे, आधी फेलोशिप 5,000 होती. त्यानंतर वाढून 8,500 झाली. मग आम्ही लास्ट इयरला होतो त्यावेळेस 12,500 झाली. आता आम्हाला 12,600 काहीतरी फेलोशिप आहे महिन्याला. तर हा अमाउंट खूप चांगला आहे. म्हणजे एका स्टुडंटच्या लाईफमध्ये महिन्याला 12,500 येणं म्हणजे यार बेटर आहे. कारण आता जॉब जरी बघायला गेलं, तरी पण 15,000 किंवा 20,000 अशा दरम्यान भेटतात आपल्याला. मग आपण जर एज्युकेशन घेतोय जे-आर-एफ थ्रू, तर आपल्याला ॲज लाइक पेमेंटच आहे ते. पेमेंट प्लस तुझं एज्युकेशन होतं 2 वर्षांचं मास्टर्स. प्लस पुढं जे-आर-एफ आपण ज्या इंडियन गव्हर्नमेंटच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या फेलोशिप्स असतात मोठ्या-मोठ्या, ह्या फेलोशिपचा तुमच्या बायोडाटामध्ये एक वेगळा इम्पॅक्ट असतो, की फेलोशिप भेटलेली म्हणून असा. तर तो पण इम्पॅक्ट फॅक्टर काउंट केला जातो. असं आहे. आणि आता हे फेलोशिप तुम्हाला येते स्टार्टिंगला 2-3 महिने नसते. त्यानंतर येते एकखाटे येते सगळे. असं फेलोशिपचा हा क्रायटेरिया आहे. त्यानंतर प्रत्येक मुलाला म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये फर्स्ट 4 ते 5 जण किंवा प्रोसेसिंग म्हणलं तर 3 जण असं प्रत्येक डिपार्टमेंट वाईज फेलोशिप दिली जाते. असं नाही की तुम्ही टॉप 25 रँकिंगमध्ये आला, की प्रत्येक मुलाला फेलोशिप भेटेल असं नसतं. अ, पण आता एखादा 50 वर आहे, पण त्यांनी रँकर आहे. एस-डब्ल्यू-सी-एम डिपार्टमेंट घेणारा तो तिसराच मुलगा आहे. तर मग त्याचा रँक 40-50 असून पण त्याला ती फेलोशिप भेटते असं. त्यामुळं त्याला पण जास्त घाबरायचं नाही, की म्हणजे असं पण विचार करतात, की यार आता 25च्या खाली गेलं तर फेलोशिप भेटणारच नाही. आमच्या इथं असे पण एक्झाम्पल आहेत, की त्यांना भेटली आहे फेलोशिप. आणखीन एक तुम्ही आता मास्टर लेव्हलला जाता. तर मास्टर लेव्हलला गेल्यानंतर तुमच्या रिक्वायरमेंट असतात बाबा थोड्या, की खर्च थोडाफार मेंटेन झाला पाहिजे. तर पंतनगर आणि आय-आर-आय 2 इन्स्टिट्यूट अशा आहेत, ज्या जरी तुम्हाला आय-सी-आरची फेलोशिप नाही भेटली जे-आर-एफ, तरी ते तुम्हाला ₹7,500 पर मंथ देतात. म्हणजे त्यांच्यातर्फे फेलोशिप असते ती आणि ती पण आता वाढवायचं चाललंय कारण जे-आर-एफ वाढले म्हणल्यावर ते पण वाढवतील. तर ते बघू कधी वाढेल. तर हे झालं फेलोशिपबद्दल. अ, आणखीन सिलेबस सिलेबस तर आहे ऑनलाईन अवेलेबल आहे.
मी लगड ह्या ग्रुपला मी एक व्हिडिओ शेअर करतो. म्हणजे IRIच्याच मुलांनी बनवली आपल्या ॲग्रीकल्चर इंजिनिअरसाठी. तर ती सगळ्यांना शेअर करतो. ठीक आहे, चालतंय चालेल? सर. हो सर. त्यांनी बुक्स कोणते रिफर करायचे, सिलेबस काय असतो, म्हणजे एकदम परफेक्ट सांगितलंय. क्वेशन बँक्स कोणते रिफर करायचे हे सगळं सांगितलंय. असं आहे. त्यानंतर तुम्हाला आता 4th इयरचे जे मुलं असतील ना, 4th इयरचे मुलं त्यांची तर येईल आता ह्या 1-2 महिन्यात एक्झाम. पण लीस्ट तुम्हाला सांगू का, लीस्ट टाईम तुम्ही JRFसाठी द्यायचा म्हणलं ना, तर एक 4-5 महिने सुद्धा खूप झाले. आमचाच बॅचमेट आहे. त्यांनी फक्त आहे ना 5 महिने अभ्यास केलाय. तो सेकंड रँक होल्डर आहे. क्वेशन बँक्स केलेत त्यांनी. पण फक्त क्वेशन बँक्स करून पण आहे ना, पुढे अशा अडचण येते. तर हा विचार करा, की डीप नॉलेज कसं घेता येईल? कारण फक्त हां, ठीक आहे एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टाइपच असते सगळी. तुम्हाला ढगात गोळ्या हाणून पण चालत नाही. कारण निगेटिव्ह खूप जातात मग तसे. पण तुम्ही ज्यावेळेस सब्जेक्टिव्ह नॉलेज घेताल ना, प्रत्येक सब्जेक्टचं आपल्या डिग्रीमधलं, तर त्यावेळेस ते तुम्हाला खूप पुढेपर्यंत कामी येईल. आता आम्हाला एक्सपिरियन्स आलाय, की आम्ही यार 1 वर्ष 1-1.5 वर्ष दिलं अभ्यास करायला. म्हणजे डीप नॉलेज गेन करायला 1-1.5 वर्ष दिलं. त्याचा आम्हाला बेनिफिट आत्ता कसा होतोय आणि जे की कंपॅरिझनमध्ये ज्यांनी फक्त क्वेशन बँक्स केल्या आणि त्या बेसिसवर एक्झाम दिल्या, तर मग कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे मग परत पुढं अडचण येतेच. आणि एक लक्षात ठेवा आधी तर, तुम्हाला JRF नंतर पण तुमचा अभ्यास मेंटेन करायचाच आहे एम-टेक होईपर्यंत. म्हणजे असं नाही की यार ॲडमिशन झालं की संपलं. नवीन लाईफ सुरू होते. परत नवीन लाईफ, परत सगळं नवीन स्टडी आणि ट्रायमेस्टर सिस्टम असते. म्हणजे IRIला गेलात तर ट्रायमेस्टर सिस्टम आहे. एका वर्षात तुम्हाला 3 सेम असतात. 3-3 महिन्यालाच तुमचा सगळा सिलेबस बदलतो. 3 महिन्यालाच तुमची फायनल एक्झाम असते. त्याच्यामध्ये 1-1.5 महिन्यांनी मिड असते. एक्झाम, क्विझेस कंटिन्यू पूर्ण बिझी शेड्यूल असतं. पण बेनिफिट असा आहे, की तुम्ही बाकी युनिव्हर्सिटीच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही खूप सब्जेक्ट शिकून निघता आणि ते पण असं क्वालिटी पण मेंटेन राहते. एवढे सब्जेक्ट शिकता. आता जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आम्हीच फर्स्ट ट्रायमेस्टरला काहीतरी 8 सब्जेक्ट होते, सेकंडला 7 होते, 15 आणि आत्ता 8 सब्जेक्ट आहेत. तर मग 23-24 सब्जेक्ट आपण एका वर्षात शिकून निघतो. तर स्टेट युनिव्हर्सिटीला असं नसतं. सेमिस्टर सिस्टम असते. तुम्ही हार्डली किती एक मला वाटतं 17-18 सब्जेक्ट शिकत असतील. तर मग हे थोडं ॲडव्हान्स लेव्हल असते तुम्हाला आणि ह्याचा बेनिफिट करिअरमध्ये होतो. ज्यांना पी-एच-डी करायची आहे, ज्यांना रिसर्चमध्ये जायचंय, जेवढं तुम्ही कोर्सेस जास्त शिकताल, नॉलेज घेताल, तेवढं तुम्हाला पुढं यू कॅन लाइक लीन ऑन इट असं असं येतं थोडक्यात. जेवढे शिकताल तेवढं तुम्ही त्याच्यावर राहू शकता, भरोसे त्याच्या. आणखीन जॉबचं बोलायचं झालं तर जॉब एम-टेक नंतर आहेत, नाही असं नाही. जॉब तुम्हाला एक अराउंड 30 to 40 के या एवढं तुम्हाला सॅलरी भेटू शकते. जॉब कुठं आहेत? प्रोसेसिंगमध्ये ज्यांनी घेतलंय त्यांना आता तुम्ही बघताय प्रोसेसिंगच्या कंपनीजला म्हणजे कमीच नाही, खूप साऱ्या प्रोसेसिंग कंपनीज आहेत. त्यानंतर एफ-एम-पी जर घेताल, हरियाणा, पंजाब हे तर लीडिंग स्टेट्स आहेत एफ-एम-पी सेक्टरमध्ये. आपलं ॲग्रीकल्चर मशिनरीज जे कोण बनवतंय ते लीडिंग स्टेट्स आहेत. तर तिथं खूप सारे जॉब्स अवेलेबल आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण आहेत. त्यानंतर तुम्ही जर ड्रेनेज घेतलं, एस-डब्ल्यू-सी घेतलं, तर एस-डब्ल्यू-सीला तुम्हाला जे एन-जी-ओ आहेत, एन-जी-ओज असं नाही, तुम्हाला असं प्रायव्हेट फर्म पण आहेत, ज्यात तुम्ही काम करू शकता. पण आम्हाला इंटरेस्टिंग वाटलेली गोष्ट म्हणजे सध्या आहे ना, एन-जी-ओ आहे. कारण एन-जी-ओ एवढं चांगलं काम करतात आहेत. आता तुम्हाला सगळ्यांना ईश्वर नलवडे माहीत असेल, म्हणजे माझाच बॅचमेट आहे. त्यानंतर आमच्या बॅचपासून एक प्रथा सुरू झाली, की पाणी फाउंडेशननी मुलं घेतले. तर त्यांचं काम एवढं इंटरेस्टिंग होतं ना, की सगळ्यांना शॉक करून ठेवलेलं आपल्या कॅम्पसमध्ये पण. कारण याआधी कोणी गेलं नव्हतं पाणी फाउंडेशनला. एक आपली सीनियर होते समीक्षाताई म्हणून, तर त्यांनी सुरू केलं. त्यानंतर मग तेच आपल्या कॉलेजला इंटर्नशिप घेऊन आले त्याची आणि आज सुरू झालं. तर आता ईश्वर माझा बॅचमेट तो आहे, चांगलं काम करतोय एन-जी-ओमध्ये आणि म्हणजे खूप असा इम्पॅक्ट आहे त्या कामाचा, की यार एवढं आता ग्राउंड लेव्हलला कामं करून एवढं डेव्हलपमेंट करतात आहेत. छोटी गोष्ट नाही. इव्हन आम्ही खूप इंटरेस्टेड आहे त्या कामामध्ये. तर एस-डब्ल्यू-सीमध्ये जे विचार करतात आहेत ना, त्यांच्यासाठी ही एक
इमर्जिंग गोष्ट आहे सध्या. आणि आपण म्हणतो यार की परमनंट नाही वगैरे, असं नाही तसं नाही. पण एनजीओ आहे खूप चांगलं आहे. त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस आता रिमोट सेन्सिंग सारखं केलं तुम्ही किंवा ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट असे जर कोर्सेस केले त्याच्यामध्ये, तर खूप स्कोप आहे. नंतर इस्रोमध्ये जाऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का, आपण इस्रोमध्ये पण जाऊ शकतो. जर तुम्ही रिमोट सेन्सिंगचे कोर्सेस केले. IIRS म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे देहरादूनला, उत्तराखंडमध्ये. त्याला ॲडमिशन घेऊन तुम्ही इस्रोला जाऊ शकता. तर मग असं पण आहे. या साइडला पण तुम्ही वळू शकता. तर एस-डब्ल्यू-सीचा हा बेनिफिट झाला. बिझनेस ज्यांना करायचा असेल, बिझनेसमध्ये तसं इझिली म्हणतो आपण, की बरेच पोरं हे घेऊन जातात, ए-पी घेऊन बिझनेस लाईनला उतरतात, की प्रोसेसिंग इन्स्टिट्यूट थोडं प्रोसेसिंग सेंटर टाकायचं आणि मग तुम्ही उतरायचं डायरेक्ट बिझनेसमध्ये. तर तो पण ऑप्शन खूप चांगला आहे, मी तर म्हणेन. कारण सध्या आपलं इंडियन गव्हर्नमेंट पण स्टार्टअप्सला खूप हे मोटिव्हेट करत आहे, इंडियन स्टार्टअप्सला. तर तो पण ऑप्शन आहे खूप चांगला आहे. त्यातून तुम्हाला अ, आता हां, असं पण आहे की बिझनेस टाकायला यार तुम्ही एम-बी-एच पाहिजे. इट्स नॉट अ कंपल्शन. तुम्ही एम-टेक करून पण खूप चांगलं आपल्याकडे खूप खूप चांगले उदाहरणं आहेत. विलास शिंदे सरांना ओळखत असाल, सह्याद्री फार्म नाशिकचं. सह्याद्री फार्म खूप मोठा आता मोठ्या लेव्हलवर जाऊन पोहोचलाय तो प्रोजेक्ट. तर मग ते आपले सीनियर आहेत. सोनवणे सरांचे बॅचमेट आहेत ते. तर असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, की ज्यांना मध्ये उतरायचंय, ते रिसर्च करून पण जाऊ शकतात. असं आहे, एम-बी-ए करून पण जाऊ शकतात. तर हे म्हणजे ठरवा तुम्ही. एम-बी-ए करून हां, आणि एम-बी-एचा आणखीन एक एडव्हांटेज, की तुम्हाला प्लेसमेंट एम-टेकपेक्षा चांगले मिळतील नक्कीच. एवढं आहे, की तुम्हाला एक अराउंड 50-60 पर्यंत पण पॅकेज मिळतील एम-टेक करून, सॉरी एम-बी-ए करून. तर तो पण ऑप्शन चांगला आहे. त्यानंतर एम-टेक नंतर आता जॉब झाला. आता ज्यांना रिसर्च फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, ठीक आहे. ज्यांना जॉब करायचा नाही, ज्यांना कोर रिसर्चमध्ये जायचं आहे, तर त्यांच्यासाठी मी तर म्हणेन पी-एच-डी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि असं नाही की आपण म्हणतो की आता पी-एच-डी करायची, तर मग परत 4 वर्ष घालवायचे, एवढं कोण शिकणार असं वगैरे. मग पेमेंट कोण देणार? आपल्याला जॉब करायचा आहे. म्हणजे फायनान्शियल नीड्स तर प्रत्येकाच्या असतात. आणि अ, आपले स्टुडंट्स जे की ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीला आहेत, सगळेच म्हणजे मोस्ट ऑफ स्टुडंट्स फार्मिंग बॅकग्राऊंडचे किंवा रुरल एरियामधून आलेले असतात. त्यांना म्हणजे असतं प्रत्येकाला तेवढं हे नाही करू शकत. एफर्ट पी-एच-डीला 4 वर्ष घालवून एफर्ट नाही करू शकत. तर मग त्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही पी-एच-डीला फेलोशिप खूप चांगली भेटतीये. आय-आय-टीमध्ये गेलात अराउंड 30,000-35,000 फेलोशिप आहे. त्यानंतर बाकी स्टेट युनिव्हर्सिटीज, एस-आर-एफ जशी जे-आर-एफ असते ज्युनियर रिसर्च फेलोशिप, तशीच ते. त्याच्यातून तुम्हाला 31 स्टार्टिंग 35,000 पर्यंत फेलोशिप मिळते पर मंथ. तर आणखीन बाहेर जायला पण चान्सेस आहेत आउट ऑफ कंट्री. तुम्ही आउट ऑफ कंट्री गेलात तर तुमची फेलोशिप आणखीन खूप वाढते. आता आपल्या कॉलेजमध्येच तुम्ही एक्झाम्पल बघितलं असेल, ते म्हणजे आता धनश्री मॅम होऊन गेल्या ना, म्हणजे आम्ही होताना नव्हत्या त्या, आमच्या नंतर त्या आल्या. त्यानंतर आपले हे हरिश्चंद्र जाधव सर, ते पण बाहेरून आले पी-एच-डी करून. तर मग हॅलो.
हॅलो. हा सर येतोय आवाज, बोला. एवढं वेळ म्यूट होता का? ते तुम्ही डिस्कनेक्ट झालते आणि देन परत मी अनम्यूट करत. बोला आता. किती वेळ म्यूट होता? आता एक 2 मिनिटं. ओके. तर मी तेच बोललो की माझ्याकडून काय राहून गेलं असेल, तुम्ही इंटरॅक्शन करा, तुम्ही क्वेश्चन्स विचारा, तुम्हाला काय डाऊट्स आहेत की पुढं आणखीन काही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही विचारा. सगळ्या ज्युनियर्सला फ्रॉम फर्स्ट इयर टू लास्ट इयर सगळेजण बोलू शकतात. कुणाला क्वेश्चन विचारायचं असेल तर व्हिडिओ ऑन करा त्यांचा, मग मी इकडून त्यांना अनम्यूट करतो. आणि एकदम फ्रीली क्वेश्चन विचारा सरांना एकदम सगळ्यांनी. हा, बिंदास बोला. मी आत्ताच आणि सीनियर म्हणजे काय रे, आत्ताच पास आउट झालोय, सो नॉट अ बिग डील. यू कॅन स्पीक फ्रीली. सो व्हिडिओ ऑन करा तुमचा, कुणाला क्वेश्चन विचारायचे असतील किंवा इकडे चॅट बॉक्समध्ये टाका, मग मी तुमचा व्हिडिओ व्हिडिओ नाही ऑन ऑन केला करतो. तरी पण चालेल. जस्ट हा. कळण्यासाठी कुणाला क्वेश्चन विचारायचं. विचारा क्वेश्चन कुणाला असतील काही तर. म्हणजे इंटरॅक्शन झालं तर चांगलं राहील असं मला वाटतंय. हा, धनंजय बोल. हा सर, धनंजय बोलतोय. हा, बोल बोल. सर म्हणजे तुमचं रेग्युलर शेड्यूल कसं असतं IRI ला? काही म्हणजे इतर स्पर्धांसाठी टाइम मिळतो का? असा क्वेश्चन विचारायचा. ओके. तर आता बघा, रेग्युलर शेड्यूल म्हणताल तर 10 वाजता लेक्चर सुरू होतात. 10 ते 1 पर्यंत लेक्चर असतात. त्यानंतर 1 ते 2 सुट्टी आणि 2 ते 4:30 पर्यंत असं लेक्चर असतात. म्हणजे जो तुमचा टाईम आहे कॉलेजमधला तो खूप कमी आहे ॲक्चुअली. म्हणजे ॲज कंपेअर्ड टू दापोली, आपण सकाळी 8 ते 6 पर्यंत आपण कॉलेजमध्येच असतो. म्हणजे त्याच कामात असतो. तर मग हो. तो टाईम इकडं खूप कमी आहे. 10 पर्यंत जरी आता सपोज एखाद्याला कॉम्पिटिटिव्ह UPSC वगैरे करायची आहे, तर सकाळी म्हणतो 5 ला उठला, 10 वाजेपर्यंत त्याला 5 तास भेटतात. हो. हां. आणि तुम्ही सगळं धरून नाश्त्याला वगैरे जाणं 4 तास सकाळी अभ्यास होऊ शकतो. संध्याकाळी तुम्ही 4:30-5 ला जरी सुटलात, तरी पण संध्याकाळी 4-5 तास अभ्यास होऊ शकतो. म्हणजे हा खूप चांगला टाईम आहे कोणतं पण एक्झामचा स्टडी करण्यासाठी. ओके सर, थँक यू. हां. आणि UPSCचं बोलायचं झालं तर म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे दिल्ली हब मानला जातो, जे की इंग्लिशमधून पण करतात. खूप जास्त जण इंग्लिशमधून करणारे मुलं आहेत तिथं. तर त्यांच्यासाठी खूप फेव्हरेबल कंडिशन्स आहेत. म्हणजे जर आता IRIचं बघायचं झालं तर स्वामीनाथन लायब्ररी बेस्ट लायब्ररी आहे. तुम्हाला सगळा ॲक्सेस भेटतो. त्यानंतर खूप पॉश आहे अशी. मला कसलंच काहीच अडचण नसते लायब्ररीमध्ये. त्यानंतर बाहेर कोचिंग लावायचे असतील तर असं तुम्ही सायकलवर जाऊ शकता 2 किलोमीटरवरती करोबाग म्हणून एरिया आहे. तिथं सगळे कोचिंगचे क्लासेस आहेत UPSCचे. त्यानंतर तुम्ही कोचिंग करू शकता. IRIमध्ये इन कॅम्पस तुम्हाला गाईड करायला खूप सारे सीनियर्स असतात. खूप जण प्रिपरेशन करत असतात असं. म्हणजे प्रत्येक इयरमधून आता आमच्या फर्स्ट इयरमधून जर बघायचं झालं, तरी अराउंड 4 ते 5 जण असे आहेत, जे UPSCचं प्रिपरेशन करत आहेत. आणि बॅचेस किती जणांची असते? हार्डली 12 ते 13 जण असतात. मागच्या वर्षी खूप कमी होते 8 ते 10 जण. आमच्या वेळेस वाढले. आता आमची 12-13 जणांची बॅच आहे. तेवढ्यामधून 4-5 जण मुलं तर हे करतात UPSC प्रिपरेशन करत असतात. तर मग टाईम होतो मॅनेज. त्यांच्यासाठी पण फेव्हरेबल आहे कंडिशन. आणि ज्यांना असं वाटत असेल, की यार म्हणजे आता काय-काय मुलं असतात डाउटफुल, की नाही त्यांना म्हणजे डिग्री पण हवी आहे किंवा मग PhDला ॲडमिशन घेऊन चला हे नाही झालं तर हे पण राहील हातात. म्हणजे एक नाही तर दुसरं तरी राहील हातात. तर तसं तसं जर असेल, तर मग तुम्ही एम-टेक नंतरच तिथंच एम-टेक नंतर तुमचं स्टडी करत तुम्ही तिथंच PhDला ॲडमिशन घेऊ शकता. PhDला ॲडमिशन घेऊन तुम्हाला आणखीन 3 वर्ष वाढतात पुढं. आणि PhD 3 वर्षात तुम्ही जर तेवढे एफर्ट्स लावून केली, तर PhD 3 वर्षात होते. असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत.
नाहीतर मग जर 3 वर्षात नाही झाली तर आपल्या इंजिनिअरिंगमध्ये 3.5-4 वर्ष तर लागतात मग. तर मग असं पण आहे त्या 3 वर्षात तुम्ही पीएचडीच्या 3 वर्षात तुम्ही क्रॅक करू शकता. खूप मोठा टाइम आहे तो असा. ओके सर, थँक्यू. हां. अजर तुला अनम्यूट करतोय मी. प्रश्न विचार तुझा. हॅलो सर. हां, बोला सर. सर TNU ला ऍडमिशन घेता येतं का JRF थ्रू? हो, ॲक्चुअली मागच्या वर्षी नव्हतं. TNU ओपन नव्हतं आय-सी-आर थ्रू. ह्या वर्षी बघावं लागेल मला. पण त्याच्या आधीपर्यंत आहे ना, TNU ला ॲडमिशन घेता येत होतं. आत्ता जर ॲडमिशन घ्यायचं असेल TNU ला, तर त्यांची म्हणजे मागच्या वर्षी ज्यांना घ्यायचं होतं, त्यांनी TNU ची सेपरेट एक्झाम दिली होती. तर त्या एक्झाम थ्रू तुम्ही TNU मध्ये जाऊ शकता. हॅलो. हां. हॅलो. अजर हॅलो. हां, हो कळलं का सर, एक सर? मिनिट. हां. हो सर, थोडं एक्सप्लेन करताल का JRF एक्झाम पॅटर्न वगैरे नाही का, किती मार्काला असतं किंवा मेनली कोणतं डिपार्टमेंट असतं? ओके. हां. तर पॅटर्न कसा असतो बघ, ऑब्जेक्टिव्ह टाइपच पेपर असतो. पूर्ण ऑब्जेक्टिव्ह टाइप MCQच असतात तुम्हाला. निगेटिव्ह सिस्टम असते. एक एक क्वेश्चन 4 मार्क्सला. असे अराउंड 150 क्वेश्चन. 600 मार्क झाले. त्यानंतर 50 मार्काचे मॅच द फॉलोइंग होते लास्ट इयर पर्यंत. चेंज होत राहतं ते. पुढचे 50 मार्क चेंज होत राहतात. मॅच द फॉलोइंग येतात किंवा मग त्या जागी ते MCQच टाकतात. असं करतात. तर मग हा झाला बेसिक पॅटर्न की सगळे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन आहेत. 4 मार्काला 1 क्वेश्चन आणि एक रॉंग क्वेश्चनला 1 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे 0.25 मार्किंग पर रॉंग क्वेश्चन असं. त्यानंतर वेटेज जर थँक्यू सर. धरायचं झालं तर वेटेजचं जर बोलला तर FMP ला हायेस्ट वेटेज असतं. ह्या 2 डिपार्टमेंट वरती जास्त क्वेश्चन्स विचारतात. आणि ते क्वेश्चन्स पण आहेत ना, आता तुम्हाला जसं गेटला कॅल्क्युलेटर अलाउड असतं, तसं इथं नाही JRF ला. तुम्हाला ते क्वेश्चन्स असे असतात, जरी न्यूमरिकल्स विचारले तरी ते हाताने कॅल्क्युलेट करू शकता रफ पेपरवर. एवढेच अवघड असतात ते. त्यामुळे जास्त न्यूमरिकल्सची तुम्हाला तयारी करावी लागते किंवा तुम्हाला इक्वेशन्स वगैरे पाठ करावं लागतात, असं काय नाही. कळलं का? तुम्हाला एक बेसिक फक्त मेन फॉर्म्युला माहित असेल, तुम्ही आन्सर इझिली कॅल्क्युलेट करू शकता. आणि असं जे डिजिट्स असतात ते पण जास्त मोठे नसतात. तुम्हाला कॅल्क्युलेट होतं ते त्या टायमिंगमध्ये. आणि क्वेश्चन्स जे सगळे क्वेश्चन्स असतात 150 क्वेश्चन जे असतात आपण म्हणतो, ते 150 क्वेश्चन असेच म्हणजे काय व्हॅल्यूज असतात. सपोज आता आपण पकडलं की कंटूर बंडिंग किती स्लोपला हे फिजिबल आहे. तर मग तो स्लोप मग 4 ते 6, 8 ते 10 असं मग अशा टाइपचे क्वेश्चन असतात. म्हणजे खूप बेसिक क्वेश्चन असतात. असं हार्ड काही जास्त नसतं. तुम्ही जे म्हणजे आपण म्हणतो ना, एक पुस्तकं ओव्हरलुक करून जरी अभ्यास केला ना वरून, तरी ते आहे. असं जास्त हार्ड व्हॅल्यूज किंवा काय नसतं त्याच्यात. त्यानंतर क्वेश्चन बँक्स 3 आहेत आपल्या बेसिक. पीतमचंद्र क्वेश्चन बँक, दापोली क्वेश्चन बँक आणि रावत आणि निखाडे यांची एक ऑथर आहे ते. तर या 3 क्वेश्चन बँक सगळेजण रिफर करतात. मोस्टली यातूनच क्वेश्चन असतात तुम्हाला. रिपीटेड क्वेश्चन पण भरपूर असतात. त्यामुळे काय नाही. आता ऑनलाईन सुरू झाल्यामुळं आता NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मागच्या वर्षीपासून ऑनलाईन सुरू केल्यामुळं जरा तुम्हाला तो प्रिव्हियस पेपर पण तुम्हाला डाउनलोड करता येतो किंवा आमच्याकडे पण आहे. आता या वर्षीच्या मुलांकडे पण पेपर येईल तो. तर मग तुम्ही असे पेपर कलेक्ट करून ठेवा. म्हणजे आम्ही ज्यावेळेस 3rd इयरला होतो, त्यावेळेस आम्ही फक्त प्रिव्हियस क्वेश्चन्स बघायला सलग 2 वर्ष आधी एक्झाम दिली होती. 2nd इयर, 3rd इयर अशी 2 वर्ष एक्झाम दिली होती. मग आम्ही जेवढे JRFचा अभ्यास करणारे मुलं होतो आम्ही 4-5 जण, तेवढे एक्झाम झाली की लगेच बाहेर येऊन तिथंच एक्झाम सेंटरच्या बाहेर येऊन लगेच ते क्वेश्चन्स आम्ही लिहायचो. जे क्वेश्चन आणि प्रत्येकाने एक डिपार्टमेंट ठरवून ठेवलेलं असायचं की SWC चे क्वेश्चन मी बघणार फक्त असं, IDचे तू असं. तर मग तेवढं झालं की लगेच तेवढे क्वेश्चन लिहून ठेवायचं असं आम्ही ते रिपीटेड क्वेश्चन्स आम्ही कलेक्ट करून ठेवले होते. तर मग त्याचा पण आम्हाला बेनिफिट झाला. तर तुम्हाला ते पण इझिली अवेलेबल होईल कारण आता PDFच भेटतंय तुम्हाला. तर एक्स्ट्रा बेनिफिट आहे हा म्हणावं लागेल.
आजर ओके का? हॅलो. हॅलो ओमकार सर. हा अरविंद सरांना आता मी अनम्यूट करतोय. त्यांना तुम्हाला काहीतरी विचारायचं. हा अरविंद सर बोला. हा हा अरविंद ते सर. टीएनयू गुड एक्झामसाठी आफ्टरनून. यावेळेस कंपल्सरी असं आहे की ते जे काही नॉर्मल एक्झामिनेशन जे आहे आयसीआर कंपल्सरी आहे. आयसीआर चे वेटेज 50% राहणार. सीजीपीए ला पण वेटेज आहे. प्लस ह्यांची जी एक्झाम असते त्याला पण वेटेज आहे. सो द वन हु इज प्रिपेअरिंग फॉर टीएनयू हॅव टू प्रिपेअर फॉर आयसीआर हॅज टू प्रिपेअर फॉर this thing as well, the TNU exam as well, also your CGPA. These three criterias are necessary for getting admission in masters. There are highly less chances to get directly through the ICR exam, but yeah, you can directly get through the TNU exam, and it is easily gettable if you do Pritam Chandra and Rawat Nikhade. It's more than enough. कारण त्यातले 10 की 12 मार्क्स जे असतात ते जनरल ऍग्रिकल्चर असतात आणि ते ठरलेलं असतं की ते आपल्याला येणार नाही. कारण दॅट इज जनरल ऍग्रिकल्चर इज ऑल बेसिकली बेस्ड ऑन द ऍग्रिकल्चर दॅट इज बेस्ड इन तामिळनाडू. सो यू जस्ट आउट ऑफ 100 मार्क्स 10 मार्क्स you must be sure that you won't get it. So 90 marks, 15 marks you will get easily because it is general aptitude. That in that 15 marks, 10 mark is easily gettable for engineers. राहिलेले 75 marks that is based on your purely your department for which you are applying. In TNU you have to apply as per your department, like very department specific. If you're applying for TNU FMP means you have to only prepare for FMP, and you can apply maximum for 2 departments. This is what I like to add upon all this things. Omkar, continue. बरोबर आहे सर. थँक्यू सर. हा सर आता सर TNU ला आहे तर हा फर्स्ट इयरचा आहे सर एक आली म्हणून त्याला प्रश्न विचारायचा हा होता. आली ओके. तुला अनम्यूट करतोय मी. विचार प्रश्न. हॅलो सर, स्टार्टअप बद्दल सांगा, हा. म्हणजे प्रोसेस कसा करायचा एमटेक नंतर. एमटेक नंतर स्टार्टअपला म्हणजे बिझनेस स्टार्टअपला हो बिझनेस म्हणजे ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग मध्येच म्हणतोय तू एपी मध्येच. हो ऍग्रिकल्चर मध्ये. ओके तर बघ कसं आता ऍग्रिकल्चर प्रोसेसिंगचे स्टार्टअप कोणते जे जनरल आता कॉमन मध्ये आहेत, ते की म्हणजे कुणी आता जर स्टार्टअप इनिशियल करायचं म्हणलं तर काय करतात, रॉ मटेरियल करेक्ट करते. म्हणजे कोणतं पण एक फ्रूट घेऊ, आता एक्झाम्पल घेऊ आपण कस्टर्ड ऍपल. सीताफळ घेतलं तर त्याचं पल्पिंग युनिट टाकलं, त्याचे प्राइस जास्त नसते पल्पिंग युनिटचे. पूर्ण प्रोजेक्ट उभा करायला अराउंड 4-5 लाख काहीतरी खर्च आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट पण तुम्हाला सपोर्ट करतं, त्यातनं सबसिडी काहीतरी भेटते. तर ते झालं. मग तुम्ही रॉ मटेरियल कलेक्ट करू शकता फार्मर्स कडून, पल्पिंग करू शकता आणि पल्पिंग करून ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत पुणे मुंबईला तिकडे तुम्ही ते हे करू शकता, ट्रान्सफर करू शकता. तर ह्या अशा डील्स मधून तुम्ही स्टार्टअप करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला मग नंतर ज्यावेळेस तुम्ही डेव्हलप होत जाल, तुम्ही स्वतःचं प्रोडक्ट पण लॉन्च करू शकता, असं आहे. आणि हे झालं पल्पिंग बद्दल. तुम्ही कोणतंही घेतलं, फॉर एक्झाम्पल आता काही जण एक्सपोर्टचा बिझनेस पण करतात खूप चांगला, तर मग त्यामध्ये पण खूप स्कोप आहे सध्या ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट मध्ये. आपले भरपूर सिनियर्स पण आहेत, एक आशिष करांडे सर, त्यानंतर ओमकार घागरे सर, तर ते पण एक्सपोर्ट मध्ये खूप चांगलं काम करतात. तर तो पण एक ऑप्शन चांगला राहू शकतो. ओके सर. आणि समजा दुसरा कुठला सब्जेक्ट घेतला मी प्रोसेसिंग सोडून, हा. तर कसा ओके, होईल? प्रोसेसिंग सोडून सब्जेक्ट घेतला तर का? हो. जर आता FMP आपण पकडू की FMP आहे, तर आता अशा भरपूर कंपनीज आहेत. म्हणजे दिल्ली साईडला मी आहे तर तिकडं हरियाणा पंजाब मध्ये अशा भरपूर आहेत की आता सपोज एखाद्याने पेटंट काढलं FMP मध्ये एखाद्या मशीनचं, छोटं असू दे भले ते छोटं असू दे, तो त्याचं प्रोडक्शन स्टार्ट करणार. मग त्याच्या प्रोडक्शन मधून तो ज्यावेळेस तो प्रोडक्ट लॉन्च करतोय, तुझा प्रोडक्ट जर तेवढा फिजिबल असेल तर तुला तेवढं स्कोप आहे ते प्रोडक्ट लॉन्च करायला, आणि मग त्याचं इव्हेंच्युअली तू बिझनेस मध्ये मोठं डेव्हलप करू शकतो. असं आहे FMP बद्दल. ओके सर, थँक्यू.
हा. ओके. हॅलो सर. हा बोल. कुणाला क्वेश्चन्स असतील तर विचारा, स्पेशली फर्स्ट इयर. कारण म्हणजे तुमचे छोट्यातले जे छोटे डाऊट असतील तरी सरांना आता विचारून घ्या. कारण मग परत अशी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटणार नाही. त्याच्यामुळे कुणाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. आजरने क्वेश्चन विचारलाय, विच वन इज बेटर, TNU, IRI, IIT. ओके, तर आजर बघ कसं आहे, तिन्ही पण ब्रँड नेम आहेत. आता TNU ला अरविंद सर आहेत, त्यामुळं आम्हाला पण माहिती आहे TNU ची काय क्वालिटी आहे. IRI ला सध्या मी तरी बघतोय, आणि IIT. आता हा, जर या तिन्हीला आपण अकॅडमिक्स वाईज जर कम्पेअर केलं तर अकॅडमिक सगळीकडेच चांगलं आहे. ओके अरविंद सर, 3D प्रिंटिंग, ड्रोन सर्व्हिसेस TNU मध्ये चालू आहेत सर. ओके, तर हा IRI ला पण ड्रोन वरती रिसर्चेस खूप चालू आहेत. त्यानंतर ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजीज वर चालू आहेत. आणि IIT मध्ये आणखीन एक ऍडिशनल डिपार्टमेंट भेटतं तुम्हाला, जे की ऍग्रीकल्चर सिस्टीम मॅनेजमेंट. त्याच्यात तुम्ही मार्केटिंग वगैरे सगळं इन्क्लूड होतं. तर या तिन्हीचं पण अकॅडमिक्स मी तर म्हणेन तिन्हीचं पण स्ट्रॉंग आहे. तुम्ही आणखीन तुमचा इंटरेस्ट, तुमचा कल कुठं जातोय ते बघा. बेस्ट आहेत ब्रँड नेम तिन्ही पण. आपले सिनियर म्हणजे बरेचसे या तिन्ही पण इन्स्टिट्यूट मध्ये आहेत सध्या. ओके, IIT कॅन फेच यू एक्सपोजर. सर हा, एक्सपोजर नक्की भेटेल. हे पण खरं आहे की नॉट जॉब सर. जॉब ऍक्च्युली कोणताच इन्स्टिट्यूट, म्हणजे आता आपण तिन्ही पण पकडले तर तिन्ही इन्स्टिट्यूट मधून कोणतीच इन्स्टिट्यूट असं नाही की जे जॉबची तुम्हाला हे देईल पूर्ण, की सगळी बॅच जेवढी बाहेर पडेल त्यांना जॉब भेटेलच असं नाही. तुम्हाला तेवढं स्ट्रॉंग राहावं लागतं अकॅडमिक्स मध्ये. समोर तुम्ही हायरिंग कॅपेबिलिटी पाहिजे तेवढी, तुम्ही कोणतरी तुम्हाला हायर करू शकलं पाहिजे असं तुमच्यात नॉलेज असेल तर मग खूप इझी आहे. तेवढं एक्सपोजर तुम्ही तेवढं सेल्फ डेव्हलपमेंट करा असं. आणखीन क्वेश्चन्स काय अजून आहेत का कुणाचे क्वेश्चन्स? सर आजरने परत विचारलंय. अरविंद सर, आजरला तुम्ही आन्सर करू शकता. फेलोशिप्स बद्दल तुम्हाला चांगला माहिती असेल TNU च्या. एक मिनिट, अरविंद सरांना मी अनम्यूट करतो. हा. अरे अनम्यूट का? हॅलो ओमकार सर. हा, इकडून प्रॉब्लेम येतो माझ्या इकडून. सर अनम्यूट व्हायला. एक मिनिट मी ट्राय करतो. हो, एक मिनिट, त्यांना प्रॉब्लेम दिसतो. नाही रे, काय ऑप्शन नाही. हॅलो हॅलो. हा हा झाले. सर बोला. हा बोला सर. There are no, if you coming by TNU exams, there are no fellowship as such, but there are it is minimum like if for 1 year there is around 40,000, and that is very much bearable. Plus, if you are there are for Maharashtra, Gujarat, Goa, and another some states, Rajasthan. There you can claim for fellowships for students who are coming out of their state and studying. You can always apply for those scholarship, and scholarship. The stipend is around 3 to 5,000, but that's more than enough. But if you are looking for some solid research, and if you are looking for stipend, most of the time it won't go hand in hand until and unless you are in IIT or IRI. But if you are looking for hardcore research, and if you want something to be done in future,
somewhere you have to compromise with the research. Somewhere you have to compromise with the stipend. I did that. I was getting Kerala, I was getting this thing, I was TNE, I was getting Udaipur. But after leaving Udaipur, I went to Kerala, and Kerala I went to Tamil Nadu. Why I chose Tamil Nadu? Because here the work that has been happening, you'll see the quality of research when you come out in any conference, or when you come out with the students to deal with this thing. I went to OT conference last year. One UG student of my junior, he directly questioned a research which is made in PAU with German university, German college. There was some collaboration, and that German university gave around 40 lakhs for that project. 40 lakhs. He's a UG student, and he just, like, when the presentation was going on, he just stood up and just asked about the nozzle, and that person who was the presenter was knocked down out in front of everyone just because he sillied out. So with that, it just was a very small example to tell you the quality of students and the exposure what you get when you work here. So if you're working, or if you're planning to work thinking that you'll get scholarship or everything will be like lullaby, like smooth life, bro, don't come to Tamil Nadu. And because first and the foremost barrier is your language. These people will know English, but they won't speak English, and they will make you speak Tamil. So yeah, these challenges they are external, but if you are thinking with scholarship and everything, the journey will be smooth. At least it won't be possible in Bangalore. It won't be possible in here, the Kerala and Tamil Nadu. Bangalore, you can get ICR seat. Bangalore is a very nice institution for SWC and processing. But if you're thinking everything can be get, so better you look in Maharashtra only. Because at least Maharashtra, the life will be quite smooth in comparison. Omkar must be knowing how the students are who passed out from here. So Yes, rather sir. than me exaggerating, he can elaborate to you well what is the exposure and all those things. But one thing I'll tell you for sure, a person coming here, the academics and the research is so good, especially in terms of farm machinery, processing, and SWC is also very good. I'm sure about one thing, that he will fetch a good job wherever he's put. Like I'm also thinking of PhD, and last month I applied for IIT Bombay, IIT Roorkee, and IIT Delhi for the interview. The interview went very well for IIT Delhi. Now let's see about IIT Bombay and IIT Roorkee how it goes. But one thing is sure, you'll surely get the best and the best research experience in the country, equivalent to even going to a very reputed institution. And if you just want a degree, come to Dapoli. That's more than enough, because it's the easiest way to get a job. Yeah, Omkar. Shubham, continue. तर Yes, sir, you अं, are right. Absolutely right. सध्या मला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे अरविंद सर, तुम्ही पण अनम्यूटच राहा एक मिनिट. हा. Okay. सत्यम, तुला मी अनम्यूट करतोय. क्वेश्चन विचार तुझा. हॅलो ओमकार सर. हा हा, सत्यम. बोल. Om Prakash, you have said everything right, but the thing is that what exposure you get in IARI and TNU, that will be totally helpful for you getting job in ARS, as well as all the agri-based examinations in India. When you're looking for research in abroad and all, yes, whatever your statement is said, it's absolutely correct. But same things can be also done in this thing in TNE also. And regarding PMRF, so one of our fellow student is doing PM with PMRF. He is in TNU as well. So and if you see now, more than IITs, the other people are getting PFRF much more potentially than the IITians. Just that they are lucky enough to get in IIT. So yeah, PMRF and all these things are not as much as burden as they were earlier. But I think, and in future days, IARI will be the next future hub for PMRF, because people are
getting a lot of fellowship, and it's not 70, it's 75, and now they will increase to 80 or somewhere else. And the, the packages Yes. which you are mentioning, those are, if you check into IITs, those are not core jobs. Those are not agriculture engineering or agriculture related Exactly. jobs. Those people are doing some other courses just to get packages. They are not doing agricultural jobs. So, for example, my own batchmate Pritish Pawar is doing business analyst. His background, he has done masters in geoinformatics science in IIT Bombay, but he is doing business analytics. There is like the only thing is that he was doing with some things in IIT. That thing is only he's doing, but that has to do nothing with what he has done in his masters. So please don't be under misconception that if you do in IR or this thing TNU, or even for that say Dapoli also. Mark my words, Dapoli also. If you do masters and if you have a good project, if you have a good idea, you can convert the PMR easily. So it's not necessary that, and foreign exchange can be done from Dapoli also. Dapoli has a tie-up with AIT Bangkok. Very less people knew about it. That our university has also tie-up with AIT Bangkok. But I will suggest that you better do if in that circumstances, if you just want exposure and all, you have money, you can go for it. But it's better to do even in Dapoli than going in AIT Bangkok. And specifically, I would say there are many institutions who are more likely to ready to give funds than rather than the people who are ready to take that. So if you go through many German universities, their international collaboration can be done easily with your degree. Even the collaboration with ISRO can be done staying on your own university. But it depends on you how you approach them. It's not necessary that you have to be in IIT to do all these things. One of my senior right now he has done uh, BTech from Manki Palwan. Then he went to Udaipur for soil and water conservation. He has done his project in collaboration with ISRO. And right now he is doing hydroinformatics masters, and that too from some foreign institute. So it's not necessary that you have to be in IIT to get all those agencies. For that, I can just give you one hint that if you be in IARI, you know, and IARI especially, you can be a part of next global agriculture happening. That Omkar must be knowing what I'm Yes, talking about exactly. exactly. So yeah, that's it from my side. Yes, sir. Omkar, will you like to add something on this? Everything you said was absolutely true, sir. Just the thing is that IIT is basically lucrative just not because of the master or the PhD. It is lucrative because of the students, the quality of students they get in graduation. They get 150 students Yes, or right. Bachelor 200. student. Yes, yes. Yeah, so just imagine the 10% of the students who do are very very good, so good that these 10% students are enough for their entire batch to shine. So this 10% Shine, student yes. or even this 15 student, if they do something, the entire institution will claim their name. So this 15 students, there are 50 to 60 students in the entire graduation will do all these things. So the rest of the students will be just like you and me. And even if you actually go and stay in IIT, I did my internship in IIT and I did one big project in IIT. That's why I'm telling you, in IIT Bombay. In 2 departments I was associated with. So let me clear myself on what basis I'm telling. So there are even such students who is to take help from me to write the report. I'm not exaggerating, but just telling you that they are as good as you are, or you are as good as they are. Just the thing is that since they are at that place, they have the opportunities. So you can be there Right, also. sir. Even if you are not there right now, you can be there anywhere, anytime. Even Prathamesh, I think Prathamesh is there, no? You can ask him how the students are. They have just exposed to a lot of knowledge. That's it. If you get exposure in Dapoli, our Dapoli can be next IIT. IIT Dapoli.
that Yes, can happen at least, that will need at least 50 years. so that's what I was saying Just at humorous, I first, don't that take it seriously. I know it's nothing is like in brand name that IIT, IRN, TNU or anything. If you have good quality of research, if you really want to do something, you can go anywhere and shine up, Yeah. as like sir said just now. काय झालं इथे इंग्लिश बोलून बोलून ना काय मराठीचं काय वर खाली होणार की नाही, त्यामुळे इंग्लिश मध्येच बोललेलं चांगलं आहे माझ्यासाठी. नाही बरं सर, चालू आहे चांगलं सध्या तेच. काहीतरी विशेष, बघूयात, सरप्राइजेस भेटणार आहेत. सर तुमच्या प्रोजेक्ट बद्दल सांगा ना सर, ज्युनियर्सला पण कळेल आणखीन चांगलं. आता तुम्ही सेकंड इयर लास्ट इयरला आहेत ना तर. Okay, so presently I'm doing groundwater quality analysis. So initially I'll tell you a story kind of thing. So initially university promised me that they will fund my project because it is some university project. But later department, it was conveyed to me from department there is no funds. So the first thing is I have to collect the watershed area. This watershed, you must be knowing, for whom watershed is not there, you will come to know in third semester or fourth semester what is watershed. So I selected the watershed, but later they said they want to know water quality in specific to the college environment, like in the college vicinity. So I'm doing water quality analysis, groundwater quality analysis for the campus and near around about 50 kilometer square area. So I have collected around 56 groundwater samples, and a derivative, a canal which is coming from Kaveri called as Pulamwadi canal. I'm also collecting the samples from that. So literally, when you do groundwater quality, basically it is done pre-monsoon and post-monsoon. But here the faculties were so interested to know how the deterioration in quality happens. So they told me actually to do pre-monsoon, mid-monsoon, and post-monsoon. So like you can plot a graph stating like what was the state of water quality which was previous the rainfall, what happened when half of the rainfall happened, and after rainfall happened, what is like, how is the quality changing, how is the water intruding, like जर हिल असेल साईडला तर हिलॉक वरून पाणी कसं आतमधून पेनिट्रेट होऊन वेल मधून पंप करता येईल. म्हणजे this can be understood, like there are some very simple tricks to understand all these things. So yeah, that is the one part of the project. Second part is I'm doing groundwater potential recharge potential. So these are basically using all the remote sensing applications for understanding which are the areas which are potentially good for groundwater harvesting, and which are the places wherein we can use to plant groundwater structure, like water harvesting structures to increase the recharge. And third objective is, okay, you got water quality, okay, you got which are the areas, so which are the water harvesting structures which can be implemented on this particular, integrating these two, so we can fetch good water, and that is also a potential zone. So like these three are this thing. So together, that is my project. It's like sort of a PhD kind of project, but that is a sort of work which we do in masters, because if you see the thesis in our library, our master project ends with the water quality. If I have to be in Dapoli, the Dapoli project would have been ended by water quality, but here no, you have to be ready to struggle, and yeah, the fruits are all, whatever you'll do, you'll get very nice fruit, that I assure you. So yeah, that's the thing. Anything in specific you want to know about my project? I think this is not the right platform, but yeah, I can tell you in detail what it is exactly and how it works. So any other doubts regarding the examinations and all? And one more thing I would like to add here. Please don't consider any college or any institution just because you are getting fellowship. It has been like my seniors also used to say that if you're getting fellowship,
only join any institution. Please don't keep that consideration. I would rather say here, in my own experience, if you are getting a good institution, please go for it. Money, fellowship, that can be, these all are external factors, and that can be all arranged or it can be all financed. But if you are losing a chance to go to a good campus, you are losing upon a big opportunity that is once in a lifetime. So even if you are getting some good campuses and if you are not able to manage, the money can be managed. The money can be managed. Money is not to be a criteria and to be thought, at least in the recent days. But if you are getting a good institution, please go for it. Don't think of money. Yes, they are saying that True, sir. will lower the burden, but once you get where you want to be, this will be just like nothing. So I would rather say go for good institution, good, and do something that you like. Obviously, all these things will come on its own place once you get out of all this thing and see how it was. And I think after coming into TNU, after leaving Udaipur and Kerala, I think this was one of my good decisions. So that I can say now because I'm done with it. So before going, there is a lucrative image of Udaipur, like कुछ काम नहीं करना पड़ता, आराम से degree मिलता है, and all those things. Those are there. But if you want to do some solid work, I think even if you go to Bangalore, they are doing some rock cutting work. Uh, and then Kerala is somewhat good for FMP and processing, but not so good in soil and water. Uh, I'm not very much well convinced with what the research is going on. I like not convinced in the sense I'm not very much aware of Bapatla, but that is also a good college. Bapatla is in Andhra Pradesh. Jaishankar, Telangana, it's a very new college, so I won't prefer you. And you can go in Gujarat. Mostly people who want to get exposed to how a businessman or business is to be made, please go in Gujarat. There in every corner of the state, you'll find a businessman. So you'll actually come to know what you have to do and what not. And I would rather suggest one thing: who are all are planning for startups, and please look for a product first, develop that product, and work on that. Like work on the product and develop that product. And for those who like for whom all as Omkar said correctly that MBA and all, I would rather say don't do MBA, don't do even further education if who want to plan and work out for this thing. Like Shailesh Shinde, as Omkar said, he didn't join Pantnagar because they had to like shift a semester or something like that due to that delay in the ICR. But what he started his own works quietly. He experimented with some silos of different grasses. Then he started slowly. Now his network is in Western Maharashtra and also in Goa. He's supplying that silos in Western Maharashtra as well as in Goa. So he did the smart work of choosing something what he loved to do, and by not going to Pantnagar. I'm not saying that he has not done wrong by deferring that seat, but he has taken the right step wherein you are, the thing is for startup and all, the more young you are, the more dynamic you are, the more you can focus on your product and the more energy you can put in development of the product. Whereas once you like after masters, if you have that enthusiasm also before master, it kinds of falls down because a lot of pressure has been built when it comes to academics and when it comes to research. So even if you are doing something what you are like the research, you don't get that time what you want to develop on that product what you actually want to. So rather why you are wasting, what you have to do. Like if you you want to be an entrepreneur, start developing your product right now. For those who don't know why I'm telling this, I've already designed 3 machineries in my UG, and even after doing that, I've not joined FMP, and I'm doing soil and water conservation just because there is something which connects soil water conservation and me. It's not that I'm telling just because I don't know anything. Just that I've done everything. That's why I'm in this position to tell you yet what is the thing and what can be done.
because once you have a product, you have to definitely go to the farmer and market it. That takes a lot of, and once you have a customer, you have a product, sell that product. Start fabricating more products or start doing more products, sell those products. What is like एक ट्रॉफी है शोकेस में रख के क्या फायदा, बेच दो ना. Yeah, that showcase, that trophy is like your Absolutely achievement, true, but sir. yeah, what is the use of keeping that trophy in your showcase? It's better you sell it or get, like, if it is gold, then get money and start building something. Yeah, don't be under that mental. And nowadays, just be cautious before. Like previously, what used to happen? The JRF used to be pen and paper, so the database used to be like, okay, आज नहीं है तो कल मिल जाएगा, something like that. So people used to like Omkar has 2-3 times he attempted. But if you do that thing now, then definitely your name can be blacklisted for the next attempts. So please keep this in mind while filling the forged details in second year or in third Yes, year especially. So keep this in yes, mind yes, that it's don't right, sir. put any forged details. So your entire this in future you could be blacklisted. But sir, So two don't times put we can any. give it for 2 times. No issue with Yes, sir. that. 2 times after fourth final year. Like once you can like final year people can answer, and even if you are not answering in final year, throughout your life you can answer 2 times. But Yes, don't yes. put any forced details in second year or third year and answer and No, get sir. blacklisted. Actually, it doesn't require any details, sir. Means at last we just need to put some GPA, I think, our total CGPA. And even if we are in Yeah, third year, there is, yeah, yeah. because at our times, I asked our professors and also our head. So they Mhm. said that will not create an issue. And No, so we gave nowadays it. So, recently they have did right. Recently they have circulated this thing in the month of okay, February or March. Not now. okay, Maybe okay, okay. this thing, especially second year and third year students. Because nowadays NTA is giving the sample copy and all, right? So people just why they are answering just to get the exam fee. If they are giving the paper, Yes, that is now not it's an issue very there. easy. Yeah, so please Right. don't, whoever is listening, please don't put any forged details, especially in third year and second year, because for finally anyways you have to answer, and if you're not, then you can attempt the next time. That is not a problem. And one more just disclaimer I want to just add here. Whoever is referring Dapoli question bank, there are few mistakes in the question bank. Many Please mistakes, sir, don't actually, refer. not few. Yeah, no, let's be Uh, at a safer side by saying that there were few okay. mistakes in that. So please don't believe entirely with the like Question. this thing with the answer key. There are few mistakes and that can be rectified. So as Omkar said correctly, don't just go with the questions, only questions, objective ones. Just have your theory in hand and then go for questions, because this will clear your concepts and that will be helpful in your future. Like how it works may not be the formulas and all, that's fine. But you know how it works, that's more important. So yeah, these Uh, two things I just wanted to clarify. Sir, some students are asking about like which department is best in which university. So, if you have any idea of southern universities, can you please add that also? Yeah. Okay, so FMP is good in TNU. In southern India, TNU, US Bangalore, Kerala to some extent is good, and Raichur also, US Raichur. These are good. AP, there are two colleges in Tamil Nadu. One is TNU itself, and second one is IIFPT. It's a Ministry of Food and something. It's a central institute, so you can also apply for that. Uh, I don't know about this thing FMP in US Bangalore, but yeah, these things are there. And ID, there is no ID in Tamil Nadu right now at least, and there is no ID in Kerala as well. US there is no ID. They have only soil and water. Sir, And to Raichur, I'm not speak pretty about sure. ID, shall I say something? Yeah, yeah, ID is best in what I think. ID is best in our university itself, Dapol yeah, yeah. University, because Sure. Kadam sir is, yeah, hats off to Kadam sir. He's taking ID research as a little different level.
more than any other university. Yeah, Dapoli is better. If you see Western Maharashtra means like Western side of India, ID is good. But again, if you want to do PhD, please come to Dapoli only or the colleges which have ID, because you will be very specific with ID, because most of the India, there are very few colleges which gives ID. That is first thing. And second thing is that if you want to be specialized with ID itself, then you won't get in SWC. SWC, they are working in ID, but they will give you more concepts of other things than the irrigation. So specifically in ID, Dapoli is very good because you have staff also there. There, I have worked under Kadam sir, so I can tell you that he can give the liberty of creativity what you can do. And if you want to just do a simple project and get rid of it, he can also help you in do that. I did my final year project under Kadam sir. That hydroponic unit you can see, right? Yes, yes. That was the Yeah, you advanced made it version of first. what I did. People must be seeing that it was kept near the toilet, boys' toilet, ground floor. Okay, so That was continued by one of my seniors, Sonali. Yeah, anything else? सर Anything else? हॅलो सर हा बोल. सत्यमला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, त्याला अनम्यूट करतो. ओके, विचार. सत्यम विचार प्रश्न. हा बोल. Hello. MPSC त्याबद्दल काय सांगाल? हॅलो सर ओमकार सर, शुभम, त्याचा आवाज येत नाहीये, पण त्याचा अरे त्यांनी क्वेश्चन चॅट आवाज बॉक्स नाही वर येत आहे. टाकलाय. हो. चॅट बॉक्स मध्ये टाकलाय त्यानं. काल तो एक GR आलाय ना ओके. महाराष्ट्र हा हा गव्हर्नमेंट हा. JRF आणि याच्याबद्दल की MPSC थ्रू घेण्यात आलं, त्याच्याबद्दल त्याचा क्वेश्चन होता. ओके, महाराष्ट्र गव्हर्नमेंट. हा हा. ऍक्च्युली MPSC ऍग्री एक्झाम आपल्याला आहे, तालुक कृषी अधिकारी वगैरे. पण हा GR नवीन आहे. अरविंद सर, डू यू नो इन डिटेल अबाउट इट? I don't have much idea about it. So no, Maharashtra, I am very much outdated with the details. Sorry. okay, Satyam, I'm मला sorry. लागत नाही ना. Yes, महाराष्ट्र मला लागत नाही ना जास्त, दापोली सोडलं तर. नाही हो सर, असं नाही. तसं नाही म्हणत मी. आय एम टॉकिंग इन टर्म्स ऑफ माय नेटिव्ह अँड ऑल दोस थिंग्स. आय एम नॉट टॉकिंग इन अदर वेज. येस येस येस. सत्यम, जरा आम्ही बघून तुला सांगतो, चालेल? हो चालतंय सर, बघून सांगा, कारण कालच आलाय GR. ओके. तर speak about geometrics. Okay, Omkar, As I you're would like to working answer. in that field, you might be. Yeah, I will answer this. So, What, sir? Omprakash, geo means earth. Yes, because you're working in that field. Geo means earth. Informatics is information. So, geoinformatics is basically information regarding earth. So, what exactly you want to know, that one, that's like whatever is happening around earth, like when it comes to climate change, agriculture, or any surface like mineral contents and all those things. Whatever the details regarding that, you can find it in geoinformatics. And regarding geoinformatics study, the best institution in India, we have one is IIT Bombay, another is IIT Kanpur,
Geoinformatics you can do even in this thing, Pune University also. There are a lot of institutions which will give you geoinformatics. But before going into geoinformatics, just make sure about one thing: what you are what is your interest in. Because once you enter in geoinformatics, you can't answer JRF of agriculture engineering. You have to answer JRF, which is given by CSIR, and that JRF is very very tough if you want to pursue anything beyond that. So one thing, if it is your natural calling, then go for it. Or else even geoinformatics can be done. There are many institutions which will give you 4 month 6 month courses. And Anshul, you must be knowing, he has done 6 month course from MIT, e-course something in geoinformatics only. So geoinformatics is very versatile subject. It is basically testing you, giving you the like view how you can extract the information from, like, using the satellite images, using the elevation model, or you can model to get the information regarding harvest and all those things. I hope you know Nandgude sir. He is also one of the good brains in he was in Dapoli. Now he is HOD at MPKV Rauri. And one of the person who is like master in this subject is Dr. Kishore Garde. Right now, he was in Dapoli itself, but he has been transferred to Akola. When he was in Udaipur doing his PhD, all the people are in Udaipur. They were like, they actually gave him a big raised hand. Like they give him like sort of, they still respect him for the work he has done with this small of type in GIS. So it's not that it's a very small thing. Just the thing is that you have, if you are going for geoinformatics, again your job prospect also reduces. Like you again, there is a lot of misconception that doing geoinformatics is like a lot of opportunities. There are very specific opportunities. And to tell you frankly, IITs, this when ISRO come to IIT, they will prefer the undergraduate people rather than postgraduate, because the postgraduate people, they will take admission, they will take entry only and only for data processing and further related to this thing. If you have BSc Agri and remote sensing background, yeah, their agriculture people have more scope, because when it comes to soil, crop health, and a lot of things. But when it comes to agriculture, we are mostly restricted to only water resources. That's the only part which we are good at. But there also we are having competition with the civil engineering. So you should also always consider all these parameters before choosing GIS. So if you are choosing GIS, then you have to make sure that you are ready to face all these things. And again, I'm just clearing all you people that there are shortage of jobs. Even my own batchmate Priti, she got job in business analytics. He didn't get the job what he was meant to. He has a good package. I'm agreeing to it. He's a very good package, but he has not got the job in geoinformatics. He has got the job in business analytics. So make sure before choosing geoinformatics. And about Siddhi, geoinformatics and GIS is like remote sensing come hand in hand. It is not different. These things are not different. I would rather suggest that if you really want to explore this, and there is one institution called as जरा आवाज करू नको, mic चालू आहे. there is something called institution by name Albedo Foundation. He is also an by Sir Vikram Nikam. He is based in Nasik, and he is also an agriculture engineer. He has done his masters from ISRO IIRS. So he is giving training for the aspirants who are interested in GIS and all. So if you really want to do something in GIS, please go to IITs and all those things. And if you want to do in remote sensing, being in agriculture, then Albedo Foundation can help you. Again, there is another certificate course from IGNO, 4 months course. So that you can even do on weekend basis, like it's kind of PG diploma something, or certificate in geoinformatics or GIS something. I'm not very sure about that, or MIT for that say.
So if you do that thing, then you can continue being in your department. Like for example, if you can be in ID, or if you can also be in soil and water conservation. And these courses, whatever you have done, can supplement your education, because a lot of people who have done that, for that, say I can give you example of IIT Roorkee HOD, Dr. Manu Jain. He has done bachelor's and masters from Jabalpur itself in soil and water conservation. Right now he's doing in a right now he's HOD of IIT Roorkee, and again he is working in a versatile domain of water and related sciences. He's HOD of hydrology department in IIT Roorkee. If you want, you can check his profile. So it's not like if you have remote sensing, or if you learn geoinformatics, you can be there. So you can always, if you want to stuck, like if you want to be a professor or something, you have to stick the line of agriculture engineering. Please don't go for geoinformatics. Rather do soil and water conservation and do some PG diploma or certificate course in GIS and get your work done. It's once you be a professor or something, you can fetch a lot of funds and do what sort of research you want. But if you are doing like restricting your domain just by choosing geoinformatics, again there is a bleak plains, and then there are very less jobs, and again competition and all those things. Again you have to change the field and come back to the whatever domain the jobs are available. Yeah, that's it, I think, from my side. Omkar, add something ओके. to येस, म्हणजे तुम्ही जिओ इन्फॉर्मॅटिक्स बोललो ते बरोबर आहे सगळं. आणि आय थिंक डाऊट क्लिअर झाला असेल ज्युनियर्सचा. तर ज्युनियर्सचा आणखीन एक क्वेश्चन पेंडिंग राहिला की युनिव्हर्सिटीज कोणत्या डिपार्टमेंट, तुम्ही सदर्न इंडिया सांगितलं. तर वरती बोलायला गेलं नॉर्थ साइडला तर आय थिंक IRI इज बेस्ट फॉर FMP, AP. हे दोन तरी मेजर. आणि SWC चा जो रिसर्च होतो तो वॉटर टेक्नॉलॉजी सेंटर मध्ये होतो, जो की म्हणजे खूप चांगल्या लेवलचा रिसर्च आहे वॉटर टेक्नॉलॉजी सेंटरचा पण. म्हणजे IT आणि SWC असं कंबाईनच आहे ते. त्यानंतर पंजाब PAU जर बघायला गेलं, जे वॉटर हॅलो, टेक्नॉलॉजी पार्क आहे ना IIT म्हणजे IRI मध्ये, सेम हा, कॉन्सेप्ट वॉटर टेक्नॉलॉजी पार्क इथे पण होणार आहे, TNU मध्ये पण होणार आहे. आणि one of its own kind, there's also water technology in IIT Kharagpur. So these are the only, like in future this will be only 3 places who will be like having the water technology. And secondly, WT as per the Science. government, this thing norms, they are planning to start a master degree in water technology very soon. आता ते Sir, कधी होणार, it's already there, sir. ओके, ते कधी माहित नाही, पण इथे कधी होणार माहित नाही, TNU मध्ये कधी होणार माहित नाही, पण ओके, हा. that is where around the वॉटर degree सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशी डिग्री भेटते मास्टर्सला आता. somewhere around IIT Kharagpur degree ना, त्याच्या नियर अराउंड सेम असणार आहे. हॅलो ओमकार, 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 ओमकार सर परत शुभम, एकच मिनिट सर, म्यूट झाले. सरांना सांगा, सरांना ना की हे अलाउड आहे पार्टिसिपंटला, तुमच्या सेटिंग मधून सर ऍक्च्युली आय वॉज म्युटेड. येस सर. हा अरे बोला. लगड मी म्यूट होतोय, मला अनम्यूट नाही करता येत परत. नाही सर, सेटिंग मध्ये केले इकडे मी, पार्टिसिपंटला स्वतःला करता येतं अनम्यूट. ओके. सेटिंग हा अरविंद सर बोला, काय बोलतो ते? तर तेवढंच आहे माझ्याकडून. म्हणजे वॉटर टेक्नॉलॉजी इज ऑल्सो अ गुड कोर्स. अगेन दॅट विल ऑल्सो असिस्ट टू गेटिंग JRF net, because net and ARS exam, these are a very crucial exams when it comes to agriculture engineering. हा, So येस सर, राईट. that in perspective, if you are trying for good informatics and all or allied, you will miss all this. सर ARS बद्दल ज्युनियर्सला माहित नसेल, आय थिंक त्यांना ARS बद्दल पण सांगायला पाहिजे की ARS तुम्ही ऍग्रिकल्चर रिसर्च सर्व्हिस अशी एक्झाम असते, त्यातून तुम्ही सायंटिस्टच्या पोस्टला जाता डायरेक्ट. आधी क्रायटेरिया एमटेकचा होता त्याला फक्त. म्हणजे एमटेक केल्यानंतर तुम्ही
डायरेक्ट ARS ची एक्झाम देऊ तुम्ही सायंटिस्ट बनू शकत होता, जे की खूप चांगला रूट होता ऍग्रिकल्चर रिसर्च मध्ये एंटर करण्यासाठी आणि कोर मध्ये जाण्यासाठी. पण ऍक्च्युली झालं असं, या मागच्या वर्षीपासून त्यांनी PhD कंपल्सरी केली ARS एक्झाम साठी. तर आता ज्यांना सायंटिस्टला जायचं ऍग्रिकल्चर रिसर्च सर्व्हिस मध्ये, तर त्यांना PhD द्यावीच लागेल आता इथून पुढे, असं आहे. हॅलो, एनी हा मोर बोला सर. क्वेश्चन्स? सर अजून एक क्वेश्चन आहे की आपलं हा बोल. JRF चे एक्झामचे म्हणजे फॉर्म कधी भरतात, म्हणजे डेट्स वगैरे कधी सुटतात त्याचे? ओके. बघ आता ना, फॉर्म सुटतात साधारण फेब्रुवारी एंड किंवा मार्चच्या दरम्यान. ओके. ह्या एका महिन्यात फॉर्म चालू असतात. त्यावेळेस फॉर्म भरल्यानंतर तुमची एक्झाम होते जून ते जुलैच्या दरम्यान मध्ये. म्हणजे मागच्या वर्षी 1 जुलैला झाली होती, राईट, याच दिवशी. ओके. त्यानंतर आता या वर्षी त्यांनी शेड्यूल केली होती 30 जूनला, पण लॉकडाऊन मुळे झाली नाही. आता यावेळेस काय माहिती कधी होईल, ऑगस्ट पर्यंत जाईल आय थिंक. तर जून जुलैच्या महिन्यात तुमची एक्झाम होती साधारण. जून 1 जून पकडा किंवा 1 जुलै पकडा, असं या महिन्यात एक्झाम होती JRF ची. ओके आपली सर. डिग्री झाल्यानंतर तुम्हाला एक महिना तर ना नक्कीच मिळतो. म्हणजे आपली डिग्री मेला संपती, मेच्या 15 तारखेपर्यंत रिपोर्ट सबमिशन वगैरे वगैरे सगळं होऊन जातं, हा. सेमिनार वगैरे. त्यानंतर तुम्हाला कम्प्लीट 1 ते 1.5 महिना हातात राहतो JRF चा अभ्यास करायसाठी. ठीक आहे, चालेल. हा अजून एक प्रश्न आहे सर की हा बोल. JRF साठी बेस्ट स्टडी काय आहे? ज्ञानेश विचारतो. बेस्ट स्टडी म्हणजे कळलं नाही मला. म्हणजे एक्झॅक्टली रेफरन्स बुक्स वगैरे, म्हणजे नाही का, की कसा करायचा डिग्री मध्ये अभ्यास? रेफरन्स, हा आता बघ, आता मी पहिल्यांदा पण बोललो, अरविंद सर पण तेच बोलले की ना, डिग्री, आपली जी डिग्री वर्षाची, सगळं तोच अभ्यास आहे. म्हणजे आता सपोज आपण वाचायला घेतलं, आता आपण अभ्यास करताना काय करतो, 1 नाईट स्टडी करतो, राईट. 1 नाईट स्टडी मध्ये आपण एक्झाम देतो, सगळं विसरलं, पूर्ण ब्लँक होतो, नंतर त्या गोष्टी सगळ्या लक्षात राहत नाही आपल्या. तर एवढंच करायचं फक्त, की जो रेग्युलर स्टडी आहे ना, तो तुम्ही तुमच्या लक्षात राहील. आणि नंतर तुम्हाला आता पुढं पुढं हळूहळू पडतं, जास्त अवघड वाटत नाही. ओके सर. पुढं कळलं. हो सर. तुम्ही ज्यावेळेस त्यावेळेस जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर ते इझी. हॅलो सर, ओमकार सर. अरविंद सर. हा बोल. मे बी ओमकार सर डिस्कनेक्ट झालेत, किती होतील कनेक्ट ओमकार सर? Whatever आले Omkar आले said पण. was absolutely correct. I would just like to add one thing to all these things is that in every exam, there is something called as, okay, so there is something called as, they have given certain guidelines or certain like small this thing, like rough ideas for about what are the syllabus in the exam and what will be. So near around, just select the subjects which you want to study. Regarding like if you they will mention only the topics, not about what is the kind of things what you need to study. So just focus on those subjects and don't get into deep about subjects like which are not appropriate, what not necessary in terms of that exam, and just select the core material whatever is suggested and stick to it. Just like आता fancy books Right, sir. नवीन येतात भरपूर मार्केट, त्याच्यावरती एवढीची काही गरज नाही. जेवढं जास्त बेसिक जे आपण एक्झाम साठी करतो, हा 4 वर्ष तेच रिफर करा. आणि स्टडी स्टार्ट करताना, म्हणजे माझं तरी असा ओपिनियन आहे की तुमचा जो इंटरेस्टचा टॉपिक आहे ना,
तो पहिला घ्या. म्हणजे सपोज एखाद्याला FMP मध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यांनी FMP घेतलं स्टडीला, तर FMP सगळ्या सेमचं FMP चा पार्ट कम्प्लीट करा. म्हणजे काय होतं, तुमचा इंटरेस्ट खूप वाढत जातो. आणि एकदा सवय लागली अभ्यासाची, इंटरेस्ट वाढला की तुम्ही बाकीचे विषय पण असेच इंटरेस्ट नुसार प्रायोरिटाईज करायचे आणि तसं स्टडी करत राहायचा. आणि डिपार्टमेंट वाईज स्टडी केलेलं चांगलं राहील. म्हणजे एक डिपार्टमेंट घेतलं तर ते डिपार्टमेंट पूर्ण करायचं, त्याच्या नोट्स बनवायच्या, त्याला रिवाइज करायच्या, नंतर दुसरं डिपार्टमेंट हातात घ्यायचं असं. आणि सिमिलर डिपार्टमेंट म्हणजे थोडक्यात कसं, रिन्युएबल एनर्जी आणि FMP थोडे सिमिलर डिपार्टमेंट आहेत, ते 2 घ्या. नंतर APE करा, नंतर मग SWC आणि ID करा असं. म्हणजे कसं लिंक राहत जाते एक. तर बेसिक स्ट्रॅटेजी अभ्यास करण्यामागे तर हीच आहे, बाकी जास्त काय नाही. आणि नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही स्वतःच्या नोट्स काढताल त्याच वेळेस तुम्हाला कळेल. आणि नोट्स काढणं म्हणजे तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह नका लिहून ठेवू, पॉइंट्स लिहून ठेवा फक्त, की याची व्हॅल्यू ही आहे, पप्पांना फोन कर. टो इंटरॅक्टरचा फोन एवढा आला असतो, त्यांचा. लिमिट काय असतं, रेंज काय असते, हा एवढं. मला दे. काय म्हणतो? तर असं आहे. येस सर. अरविंद सर. I will just like to add one thing over it, that जेव्हा नोट्स काढाल ना, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही जेव्हा रीडिंग कराल तेव्हा प्लीज नोट काढू नका प्लीज. हा. जेव्हा फर्स्ट रीडिंग करा, फर्स्ट जेव्हा रीडिंग झाल्यानंतरच नोट्स काढायला बसा. कारण फर्स्ट रीडिंगचे नोट्स कधी व्हॅलिड राहत नाही सेकंड रीडिंग मध्ये. जेव्हा तुम्ही सेकंड रीडिंग करणार त्या कंटेंटचं, तेव्हा तुम्हाला समजणार की नक्की तुम्हाला काय पाहिजे एक्झॅक्टली. फर्स्ट रीडिंग मध्ये कधीच आय वुड सजेस्ट डोंट मेक नोट्स ऑन. ते हे होईल ना. हॅलो ओमकार सर. येस बोल ना. आय थिंक क्वेश्चन्स आर ओव्हर. आता आपण तुमची If you परमिशन see असेल right तर now, there are 35 participants. At the starting of the talk, there were around 57, 58. Yes, Now yes. the curve is declining. I think everyone must be hungry. दापोलीमध्ये जेवणाची वेळ झाली आहे. Yes sir. So we can end now, I think. हा ओमकार सर. Thank you ओमकार sir and All Arvind sir students. for your Yes. valuable time and also for guidance. I think this will continue. Most welcome. We are starting from this Srikanth sir. After then Arvind sir is there also. You are also there. And now we are continuing these sessions for other competitive exam also. Thank you sir. Yeah, thank you so much. And I also thank you all. Yeah, you gave me opportunity to speak here, and I like this initiative. It's really great. Yes, Arvind sir. No, we are getting connected to juniors. yeah. No, or else I'm good for nothing. This is the only opportunity where we get to talk to juniors, or else where we find time. Exactly, right. Okay, then thank you all. Okay, and all the best. Okay sir. Thank you. Yep. I shall end the meeting. Okay. Yes, okay, bye. Oh, bye.